खो खोची आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा सुरू झाली आणि पहिल्याच वर्षी भारताच्या संघानं विजयश्री खेचून आणली। पाहूयात यावरच लोकशाहीचा हा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्रातल्या मातीतल्या खेळानं अर्थात खो खोनं यंदा जागतिक दर्जाचा मान मिळवलाय। एरवी या खेळाकडे गांभीर्यानं न पाहणाऱ्यांनी आता जागतिक स्पर्धांच्या निमित्तानं आपला मोर्चा या खेळाकडे वळवल्याचं चित्र आहे। तब्बल 23 देशांनी खो खोच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सहभाग नोंदवला। पिंपरी चिंचवडच्या मराठमोळ्या प्रियंका इंगळेच्या नेतृत्वाखालील संघानं भारताला पहिल्याच जागतिक स्पर्धेत पहिला विजय मिळवून दिला। नेपाळचा मोठ्या फरकानं पराभव करत भारतीय खो खो संघानं विजयश्री खेचून आणलाय। मूळच्या बीडमधील केसगावच्या इंगळे परिवारानं पोटाची खळगी भरण्यासाठी पिंपरी चिंचवड शहराची वाट धरली। प्रियंकाच्या जन्मानंतर शहरात स्थायिक झालेल्या इंगळे कुटुंबानं सुरुवातीला तिच्या खेळाला विरोध केला। तिनं विरोध झुगारत आपला खेळ सुरू ठेवला आणि यश मिळवत गेली आणि अखेर तिच्या कुटुंबियांचाही विरोध मावळला। आज प्रियंकाचं सर्वच स्तरातून कौतुक होताना तिच्या वडिलांना आनंदाश्रू अनावर झाले। 5वी मध्ये ते रनिंगच्या स्पर्धेत पहिली आली। मग सरांनी तिला अविनाश करून दे सर आहे त्यांनी तिची निवड केली खो खोसाठी प्रॅक्टिससाठी ये म्हणून तिने, पण ती अगोदर नाही म्हणत होती। परत तिलाच आवड निर्माण झाली आणि तिने सुरुवात केली, ती परत थांबलीच नाही। ज्या गोष्टी होत नव्हत्या ते तिनं मला ते यश संपादन करून दिलं आहे आणि त्या गोष्टीत मी तिच्याबद्दल आणि ह्या सगळ्या गोष्टीबरोबर आनंदात आहे। तिलाच आनंद होता त्या खेळाचा की तिला पहिल्यापासून त्या खेळाची इच्छा होती आणि तिला आम्ही पण घरचे सगळे थोडं करत सपोर्ट करत गेलो आणि तिनं आम्हाला ते यश संपादन करून दिलं। पिंपरी चिंचवडच्या वरमुखवाडीतील एका शाळेत शिकणाऱ्या प्रियंकाला खो खोमुळे वेगळी ओळख मिळाली। तिच्यातील चपळता आणि नेतृत्व गुण ओळखून क्रीडा प्रशिक्षक अविनाश करवंदे यांनी तिला खो खो खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि तिच्या घरच्यांनाही त्यासाठी तयार केलं। आम्ही सातत्याने घरच्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत राहिलो। त्यांनी त्याला चांगल्या पद्धतीचा सहकार्य केलं, रिस्पॉन्स केला आणि आज त्याचा परिणाम आहे की प्रियंका जागतिक स्तरावरती देशाचं कर्णधारपद भूषवलं। शाळेतल्या लाल मातीत सुरू झालेल्या प्रियंकाचा प्रवास आज आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचलाय। पहिल्याच विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवत तिनं सर्वोच्च शिखर गाठलंय। तिचा प्रवास इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे। लोकशाही मराठीच्या प्रियंकाला शुभेच्छा। सुशांत डुंबरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।